रोझलिन नावाची मुलगी कुणीच नाहीये हे हे माहिती आहे मला आता। हां, तुम्ही असं का वागलात? मला उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता। नाही 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 से नाही, आणखीन थोडा आत्मविश्वास। हां, खोटं का बोललात तुम्ही माझ्याशी आणि ही असली मस्करी का केलीत? हां, जमेल ना सई तुला? जमेल जमेल, हां जमेल, असंच विचार। याप चाफ्याची फुलं घेऊन का बसले असतील नचिकेत? आणि उद्याचा दिवस महत्वाचा आहे असं का म्हणाले? हॅलो, हाँ सई, हाँ बोल। ऑल सेट? अरे अमोल, मला भीती वाटते रे, मला नाही जमणार हे। अगं भीती कसली वाटते? सकाळपर्यंत तेवढी कॉन्फिडंट होतीस। हो, पण आता असं वाटतंय ना की मी नाही करू शकणार हे। मी त्यांना ना काही विचारू शकणार नाहीये। बस काय रे सई, एवढं कसलं टेन्शन घेतेस? आपण युद्धावर जातोय का? अरे हो, पण आता सरळ जाऊन कसं विचारू मी त्यांना? हे बघ, खोटं तो बोललाय, टेन्शन त्याला आलं पाहिजे, तुला नाही। हो, पण मला ना आता विश्वासच वाटत नाहीये की मी त्यांना जाऊन सांगू शकेन। हे बघ सई, मला झोप येते, आपण उद्या काय ते बघू। चल चल, बाय। अरे अमोल ऐक, अमोल Sai, my life is incomplete without you. थांब जरा।
नमस्कार आप्पा केतकर. हो नाही नाही काय हरकत नाही, तसा जागाच होतो मी. हा उद्या येताय ना मग तुम्ही? हो चालेल 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 चालेल. हो उद्याचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. आता उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. तो एकदा व्यवस्थित पार पडला म्हणजे झालं. Tomorrow, propose करणार साई तुला. It's a big day for me. And the most special day of my life. अहो आधी सांगितलं असतं तर काहीतरी तयारी तरी करता आली असती. अहो असा कितीसा वेळ लागतो तयारी करायला. करा ना आता काय करायचं ते. काय माझ्या कामाच्या व्यापात मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो. कामाच्या व्यापात? हो म्हणजे मी रिकाम टेकडा बसलेला असतो असं तुमचं म्हणणं आहे का? हो. म्हणजे असं कुठे म्हणलं मी? हे हे बघा माझ्या मागे फिरू नका आणि उगाच वाद घालू नका. ती जी माणसं आहेत ना ती खूप महत्वाची आहेत. त्यांचा पाहुणचार हा रीतसर झाला पाहिजे. अहो सगळं अगदी रीतसर होईल. आणि हो काय हो? हा? मला एक सांगा, आता काय? ते कांगारू घरात नाहीये ना? नाही सकाळीच बाहेर गेलं कुठेतरी. पण तुम्ही का विचारताय? हे बघा नसत्या चौकशा करू नका. जे सांगितलंय तेवढं करा. अहो तेच करत होते, तुम्हीच थांबवलं. आधी मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. बघा पाहुणे ज्या वेळेला घरात असतील त्यावेळेला ते कांगारू घरात येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. बरं बरं. पण का हो असं का? मी सांगतो म्हणून. निघा आता. मला ना निघा आता असं म्हणाले आणि स्वतःच निघून गेले. देवकी तू मागच्या जन्मी काय केलं होतंस ग? सारखी आपली यांची भीती. हा आहे आप्पा केतकरांचा बंगला. चला. अहो आप्पा. नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. या ना. हो तुमचीच वाट बघत होतो मी. या 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 बसा बसा या बसा. हा आप्पा तुम्ही बसा. हो बसतो. आधी तुम्ही बसा. घ्या बसून घ्या. आप्पा हा बरेच दिवस माझ्या मनात होतं की तुम्हाला आमच्या कार्यात सहभागी करून घ्यायचं आणि आज तो योग आलेला आहे. नाही सरदेसाई तुम्हाला सांगतो मला सुद्धा मनापासून खूप आनंद झालाय. आप्पा तुमची ओळख करून देतो. हो आपल्या मराठी साहित्य सेवा मंडळ पार्ल्याचे जयंत देशमुख आणि नमस्कार.
शरद काळे. नमस्कार नमस्कार. सुनबाई, अहो सुनबाई, अहो पाहुणे आलेत. आले आले अप्पा. हा अप्पा, हा. ही आपल्या कार्यक्रमाची पत्रिका तुम्ही एकदा बघून घ्या. अजून छापायला द्यायची आहे. हो चालेल चालेल चालेल. पाणी घ्या. हो हो या. अहो अहो, पाणी नेहमी बसून प्यायचं असतं. हा बसून प्या बर का. ह्या आमच्या मोठ्या सुनबाई. नमस्कार. सुनबाई, अहो या आपल्या सगळ्या पाहुण्यांसाठी वेलची घालून दुधाचा छान असा चहा करून आणा. हो अप्पा. आणि हो, करंज्या आणि चकल्या पण घेऊन या. हो. आणि हो, आपल्या दुकानातले सुप्रसिद्ध लाडू पण आणा. एवढं सगळं आणू अप्पा आत्ता? हो हो, आत्ताच घेऊन या. पाहुण्यांना कळू देत ना जरा आपल्या दुकानातल्या पदार्थांची चव काय असते ते. आणते. हा. हा. आई, अप्पांना काहीतरी झालंय आज. आता काय झालंय? पाहुण्यांना भरपूर खायला द्या म्हणे. अप्पा असं कधी सांगतात का? आणि अगदी प्रेमाने वागतायत. पाहुणे गेल्यावर येतील मूळ पदावर. आपले भोग एवढ्यात संपलेत या भ्रमात राहू नकोस कल्पना. हो का? स्वभाव असा बदलत नाही एका दिवसात. ईश्वरा. तुमच्या नातीला मराठीत सुवर्ण पदक मिळाल्याचं मध्ये वाचलं होतं वर्तमानपत्र. हो तिला भेटायला आवडेल आम्हाला. हो, भेटा ना, भेटा, अवश्य भेटा. अरे हो हो, तुमची ओळख करून देतो. ह्या आमच्या अहो. नमस्कार. नमस्कार. अहो, ओ, सई कुठं आहे? असे बोल. हा अमोल, मी आली आहे त्यांना इथे भेटायला. मग भेट ना. तू आत्ताच उठलायस का? हो, तुझ्याच फोनने उठलो. ऐक ना रे, मला जमेल ना त्यांच्याशी बोलायला? मी बोलू ना खरंच रोजलीन बद्दल त्यांच्याशी? हो, बिनधास्त विचार. अरे मी झोपतो आता, मला नंतर फोन कर. अरे बरं, ठीक आहे.
नचिकेत, अहो तिथे काय करताय? साईब मला कळलंय रोजलिन नावाची मुलगी कुणीच नाहीये ते. या आय नो. का वागलात असे? का खोटं बोललात माझ्याशी? साई, इवन यू लाईड टू मी. खोटं बोलला तू, पण रोजलिन बनून फेक मेसेजेस केला. व्हॉट अबाउट दॅट? तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रोजलिन हे नाव सगळ्यात आधी तुम्ही घेतलं होतं. तुम्हीच म्हणाला होता तुमचं प्रेम आहे तिच्यावर. जर ती मुलगी कुणीच नाहीये तर मला का सांगितलं तिच्याबद्दल? कारण काय होतं? बोला ना. तुम्हाला रोजलिन बद्दल मला सांगावंसं का वाटलं? सांग तू. साईब, रोजलिन असं कोण नाही आहे, बट माझं जे मुलगीवरती प्रेम आहे. थांबा, घरून दूरध्वनी आलाय. हा काकू. काय झालंय काकू? बर ठीक आहे. हा हा, आप्पांनी मला बोलवलंय, मला निघावं लागेल. साई, जस्ट लिसन. नाही, माझ्याकडे वेळ नाही, आपण नंतर बोलू. Why God, why? आई, कोथिंबीर देते हा बारीक चिरून. हो दे दे. हा, कल्पना बघ ग जरा, पोहे झाले असतील ना? हो. हा, मानसी. बोललीस का सईशी? येते ना ती? हो, निघते म्हणाली लगेच. येऊ दे बाई लवकर. अगं हे क्षणाक्षणाला विचारतायत ना तिच्याबद्दल. कधी काय डोक्यात येईल काही सांगता येत नाही. अगं घरात एवढी माणसं आहेत, पण त्या पाहुण्यांना सईलाच भेटायचंय. हो ना. ईश्वरा, येईल ना ती? येईल हो वहिनी, येईल, काळजी करू नका. मानसी, तुला आणखीन एक काम करायचंय. नचिकेत समजा दारातून येताना दिसला ना तर त्याला तिथेच थांबव. हो. हा. हो हो, ही मराठी मंडळाची माणसं आली आहेत ना बाहेर. त्यांच्यासमोर जर हा गेला तर अप्पा आणखीन चिडतील नाही का? ईश्वरा, म्हणूनच म्हणते काळजी घ्या. यांचा पारा चढायला वेळ लागणार नाही. आलेच. वहिनी, तुम्ही इकडे खाण्याचं बघा, मी बाहेर सांभाळते. बरं मानसी, आधी जरा 2 ताटल्या घे. हो देते. बरं ऐक, सई आली ना की ताबडतोब तिला पाठवून दे बाई. हो. अहो पण तेवढ्यात नचिकेत आला तर सगळा गोंधळ होईल ना. अगं बाई हो, मग आता? अगं अशी काय करतेस? आता आपल्याकडे हा भ्रमणध्वनी आहे ना. अगं फोन करून सांगून टाक त्याला लवकर. अय्या, सांग. वहिनी, विसरलेच मी. काय तू? मी लगेच त्याला भ्रमणध्वनी करून येते. तुम्ही इकडे लक्ष ठेवा, मी बाहेर सांभाळते. हो, मी बघते. पाठवा तिला. हो हो. सई, येते. अहो सई बद्दलचा पत्रव्यवहार वाचलाय ना मी. तुम्ही त्या संपादकाची अगदी बोलतीच बंद करून टाकली होती. माझ्या एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलेलं नाही. आली सई आली. ये सई बाळ. सई, अगं बाळा, सकाळपासून होतीस कुठे?